भगवान बुद्ध आणि त्यांचा खंड, द्वितीय खंड, भाग 3, त्यामधील पाठ 4, राजा बिंबिसाराची धम्म दीक्षा. राजगृह ही मगध राजश्रेणीय बिंबिसाराची राजधानी होती. राजगृह ही मगध राजश्रेणीय बिंबिसाराची राजधानी होती. एवढ्या मोठ्या संख्येने जटिलांचे दीक्षांतर झाल्याचे ऐकून शहरातील प्रत्येकजण भगवान बुद्धांविषयी चर्चा करू लागला. अशा प्रकारे राजा बिंबिसाराला भगवान बुद्ध शहरात आल्याचे कळले. राजा बिंबिसाराने मनात विचार केला. अत्यंत सनातनी आणि दुराग्रही अशा जटिलांना दीक्षांतर करावयास लावणे ही साधी गोष्ट नव्हे. निश्चितच तो अरहंत आणि सम्यक संबुद्धच असला पाहिजे. तो विद्वान, सद्वर्तनी, जगाचे संपूर्ण ज्ञान झालेला, यांत्रिक लोकांना मार्गदर्शन करणारा सर्वश्रेष्ठ पुरुष आणि देव व मानव यांचा गुरु असला पाहिजे. जे सत्य त्याला स्वतःला समजले आहे अशा सत्याचा उपदेश तो करीत असला पाहिजे. ज्याचा आदी, मध्य आणि अंत कल्याणकारक आहे, ज्याचा आशय आणि शब्द हे दोन्ही अत्यंत सुंदर आहेत, असाच धम्म तो शिकवित असला पाहिजे. संपूर्ण निर्दोष, शुद्ध आणि पवित्र जीवनाचाच तो प्रसार करीत असला पाहिजे. त्याच्यासारख्या माणसाचे दर्शन घेणे योग्य होय. म्हणून राजा बिंबिसार मगधातील दशसहस्त्र ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यासह ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते तेथे गेला. भगवंताच्या समोर जाऊन त्यांना अभिवादन करून तो त्यांच्या जवळ बसला. मगधातील ते 10 ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यापैकी देखील काहींनी तथागतास आदराने वंदन केले आणि त्यांच्या जवळ बसले. काहींनी तथागतास कुशलक्षेम विचारून त्यांच्या जवळ जाऊन विनम्रपणे बसले. काहीजण हात जोडून तथागतांपुढे बसले. काहींनी तथागतास आपले नाव आणि गोत्र सांगून ते त्यांच्याजवळ बसले. काही एक न बोलता जवळ बसले. मगधातील त्या 12 दशसहस्त्र ब्राह्मणांनी आणि गृहस्थांनी भगवान बुद्धाच्या बरोबर आलेल्या भिक्खूंमध्ये उर्वेला काश्यपाला पाहिले. त्यांच्या मनात विचार आला, हे कसे काय? हा थोर श्रमण उर्वेला काश्यपाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे की उर्वेला काश्यप ह्या थोर श्रमणांचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन जगत आहे? त्या सर्वांच्या मनात उद्भवलेला प्रश्न जाणून तथागत उर्वेला काश्यपाला म्हणाले, हे उर्वेलवासी, तुला लोक महापुरुष म्हणतात. तुला असे काय आढळले की ज्यामुळे तू अग्निपूजा सोडून दिलीस, अग्निहोत्रास त्याग केलास? हे कसे काय घडले? काश्यपाने उत्तर दिले, रूप, शब्द आणि रस यांनी युक्त असे पदार्थ आणि वासनाधीन स्त्रिया या वस्तूंचीच यज्ञयानापासून प्राप्ती होऊ शकते. या वस्तू अशुद्ध आहेत हे मला समजल्यामुळेच मला यज्ञयाग आणि आहुती यात गोडी वाटली नाही. पण तुमची हरकत नसेल तर
हा विचार तुमच्या मनामध्ये कशामुळे आला ते सांगा. नंतर उर्वेल काश्यप आपल्या आसनावरून उठला. आपले उत्तरीय वस्त्र त्याने एका खांद्यावर नीट ठेवले. भगवंताच्या चरणी होऊन त्याने साष्टांग प्राणिपात केला आणि भगवंतांना तो म्हणाला, तथागत माझे गुरु आहेत, मी त्यांचा शिष्य आहे. तेव्हा मगधातील त्या ब्राह्मणांना आणि गृहस्थांना समजले की उर्वेल काश्यप हा या महाश्रमणांचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे. नंतर त्या द्वादशसहस्र ब्राह्मणांच्या आणि गृहस्थांच्या मनात उद्भवलेला प्रश्न ओळखून भगवान बुद्धाने त्यांना आपला धम्माचा उपदेश दिला. एकही काळा डाग न पडलेल्या स्वच्छ वस्त्राला ज्याप्रमाणे रंग उत्तम चढतो, त्याप्रमाणे बिंबिसार ज्याचा अधिपती आहे, अशा त्या मगधवासीय हजारो ब्राह्मण गृहस्थांनी त्या शुद्ध आणि निष्कलंक धम्माचा रंग धारण केला. 1000 लोकांनी तर आपण बुद्धाचे उपासक झाल्याची घोषणा केली. ते दृश्य पाहून धम्म समजल्यावर व त्याचे आकलन झाल्यावर, अनिश्चितता नष्ट झाल्यावर, सर्व शंकांचे निरसन झाल्यावर आणि पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावर मगधराज श्रेणीय बिंबिसार भगवंतांना म्हणाला, भगवान, पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या ज्या 5 इच्छा होत्या त्या आता पूर्ण झाल्या आहेत. भगवान, पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या मनात विचार आला, मला राज्याभिषेक झाला तर काय बहार होईल. भगवान, ती माझी पहिली इच्छा होती, ती आता पूर्ण झाली आहे. आणि नंतर एखादा अनंत सम्यक संबुद्ध माझ्या राज्यात आला तर मी किती चांगली गोष्ट होईल, ती किती चांगली गोष्ट होईल, ही माझी दुसरी इच्छा होती. हे भगवान, ती आता पूर्ण झाली आहे. आणि त्या भगवंताने मला आपला धम्म शिकवावा अशी माझी 4थी इच्छा होती. हे भगवान, तीही आता पूर्ण झालेली आहे. आणि त्या भगवंताचा धम्म मला कळावा अशी माझी 5वी इच्छा होती. हे भगवान, तीही आता पूर्ण झाली आहे. भगवान, पूर्वी मी राजपुत्र असताना या अशा माझ्या 5 इच्छा होत्या. आश्चर्य, हे भगवान, आश्चर्य, जे विस्कळीत झाले आहे त्याची घडी नीट बसवावी, किंवा जे गुप्त होते ते प्रकट करावे, किंवा वाट चुकलेल्याला मार्ग दाखवावा, किंवा ज्यांना डोळे आहे त्यांना पाहता यावे म्हणून अंधारात दिवा आणावा. त्याप्रमाणे भगवंतांनी अनेक मार्गांनी धम्माची शिकवण दिली. ते एवढे आश्चर्य. भगवान बुद्धाला, या धम्माला आणि त्यांच्या भिक्खू संघाला मी शरण येत आहे. भगवंतांनी आजपासून मला आपला आजन्म शरणागत उपासक म्हणून माझा स्वीकार करावा. बघा, एवढा मोठा राजा बिंबिसार हा भगवंताच्याला शरण गेला, धम्मदीक्षा घेतली. तर बिंबिसाराची ज्या मगध राजाचा तो राजा होता, ती राजधानी राजगृह होती. म्हणून बाबासाहेबांच्या घराचं नाव त्या ह्याच्यावरूनही राजगृह पडलं. हे 2-3 कारणं त्याच्यात. तिथं पंडित लोक राहत होते, विद्वान लोक राहत होते, म्हणून त्यांच्या घराचं नाव राजगृह होतं. मगधाची राजधानी राजगृह होती. आणि असे 2-3 कारणं मिळून ते बाबासाहेबांच्या घराचं नाव राजगृह होतं. यानंतर अनाथ पिंडिकाची धम्मदीक्षा. सुदत्त हा कोसल देशाची राजधानी श्रावस्ती येथील एक रहिवासी होता. या देशात राजा प्रसेनजित यांचे राज्य होते. सुदत्त हा राजाचा कोषाध्यक्ष होता. गरिबांना उदार देणग्या देत असल्यामुळे सुदत्त हा अनाथ पिंडक म्हणून ओळखला जात असे. भगवान बुद्ध राजगृह येथे असताना आपल्या काही खाजगी कामानिमित्त अनाथ पिंडक तेथे आला होता. राजगृह येथील ज्या व्यापारी संघाच्या श्रेष्ठीशी त्याच्या बहिणीचा विवाह झाला होता, त्याच्याकडेच तो उतरला होता. तो आला त्यावेळी श्रेष्ठीकडे भगवान बुद्ध आणि त्यांचे भिक्खू यांच्यासाठी भोजनाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर
तयारी चालू असल्याचे त्याला आढळले की तेथे एखादा लग्न समारंभ असावा किंवा राजाला आमंत्रण देण्यात आले असावे असे त्याला वाटले. वस्तुस्थिती समजल्यावर भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी तो अत्यंत उत्सुक झाला आणि तथागतास भेटण्यासाठी तो त्याच रात्री निघाला आणि तथागतांनी त्याच क्षणी त्याला हृदयातील शुद्ध भाव ओळखून सात्वनपर शब्दांनी त्यांनी त्याचे स्वागत केले. आसनस्थ झाल्यावर अनाथपिंडकाने एखाद्या धार्मिक विषयावर प्रवचन ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. तथागतांनी त्याची इच्छा मान्य करून प्रश्न केला, आपले जीवन कोण घडवितो? तो ईश्वर वस्तुमात्राचा निर्माता आहे काय? जर तो निर्माता ईश्वर असता तर सर्व प्राणीमात्रांना आपल्या निर्मात्याच्या सत्तेच्या अधीन राहून निमूटपणे त्यांच्या पुढे नमावे लागले असते. कुंभाराच्या हाताने घडविलेल्या मडक्याप्रमाणे त्याची स्थिती झाली असती. जर ईश्वराने जग निर्माण केलेले असते तर दुःख, आपत्ती किंवा पाप अशासारखी कोणतीच गोष्ट असायला नको होती, कारण चांगल्या आणि वाईट अशा दोन्हीही गोष्टीचा उद्भव त्याच्यापासूनच झाला पाहिजे. जर असे नसेल तर त्याच्याखेरीज दुसरे एखादे कारण असले पाहिजे आणि मग तो ईश्वर स्वयंभू असणे शक्य नाही. याप्रमाणे ईश्वरविषयक कल्पनांचा पाडाव होतो हे तुमच्या लक्षात येईल. आणखी असे म्हटले जाते की ब्रह्म हे जगतकारण असू शकत नाही. बीपासून झाड होते त्याप्रमाणे आपल्या भोवतालच्या सर्व वस्तू कारणामुळे अस्तित्वात येतात. मग ब्रह्म हे सर्वच वस्तूचे सारखेच कारण कसे असू शकेल? जर ते सर्वव्यापी असेल तर निश्चितपणे ते त्याचा निर्माता होऊ शकत नाही. आणखी असे म्हटले जाते की आत्मा हा निर्माता आहे. पण जर आत्मा हा निर्माता असेल तर त्याने सर्व वस्तू सुखकर का केल्या नाहीत? दुःख आणि सुख ही वास्तविक सत्य होत. ती आत्म्याने निर्माण केलेली असणे कसे शक्य आहे? दुसरे असे की निर्माता असा कोणी नाही किंवा देव असे काही एक नाही आणि कार्यकारण भावही नाही. हे विधान तुम्ही मान्य केले तर आपली जीवने घडविण्याचा आणि साध्यानुसार साधने जुळवून घेण्याचे काय प्रयोजन? म्हणून आमचे म्हणणे असे की अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू या कारणाशिवाय अस्तित्वात आलेल्या नाहीत. ईश्वर, ब्रह्मा, आत्मा आणि कारणरहित असे दैव यांपैकी कोणीही निर्माता नाही. तर आपल्याला कृत्यांचे बरे वाईट परिणाम होत असतात. आपल्याच कृत्याचे बरे वाईट होत असतात. सर्व विश्व प्रतित्य समुत्पाद म्हणजे कार्यकारण भावाच्या सिद्धांतावर आधारलेले आहे आणि जी कारणे क्रियाशील असतात ती अमासिक नसतात. उदाहरणार्थ, पेला ज्या सुवर्णांचा केलेला असतो ते अंतर्बाह्य सुवर्णच असतो. म्हणून आपण ईश्वर पूजेच्या आणि त्याच्या प्रार्थनेच्या थोतांडाचा त्याग करूया, ज्याच्यापासून काहीही फायदा नाही. अशा गूढ गोष्टींविषयी निष्फळ कल्पना करीत असून आपण स्वतःचेच नुकसान करून घेऊ नये. आत्मा आणि स्वार्थीपणा याचा आपण त्याग करूया आणि कुशल कर्म करूया म्हणजे त्याचे फळही आपणास चांगले मिळेल. अनाथपिंडक म्हणाला, भगवंतांनी जे सांगितले त्यातील सत्य मला समजले आणि आपले मन मोकळे करावे अशी माझी इच्छा आहे. माझे बोलणे ऐकल्यावर मी काय करावे याविषयी भगवंतांनी मला उपदेश करावा. माझ्या आयुष्यात मला खूप कामे आहेत आणि विपुल संपत्ती
मिळविल्यामुळे मी चिंताग्रस्त झालो आहे. तरीही माझ्या कामात मला आनंद वाटतो आणि मी त्यासाठी खूप परिश्रम करतो. माझ्या पदरी पुष्कळ नोकर चाकर आहेत आणि माझ्या उद्योगधंद्याच्या यशावर त्याचे जीवन अवलंबून आहे. आपले शिष्य परिव्रजेच्या सुखाची प्रशंसा करतात आणि जगातील अशांतीला दोष देत असताना मी ऐकले आहे. ते म्हणतात, तथागतांनी आपल्या राज्याचा आणि वारसा हक्काचा त्याग केला आहे आणि सदाचरणाचा मार्ग शोधून काढून निर्वाण कसे प्राप्त करावे याचे संबंध जगाला उदाहरण घालून दिले आहे. जे न्याय असेल ते करावे आणि आपल्या बांधवांना सुखी करावे. याविषयी माझी संपत्ती, माझे घर, माझ्या व्यापार उदीम याचा मी त्याग केलाच पाहिजे काय आणि आपल्याप्रमाणे धार्मिक जीवनाचा आनंद मिळविण्यासाठी गृहहीन झाले पाहिजे काय. आणि तथागत म्हणाले, उदात्त आणि अष्टांग मार्गाने जो जातो त्या प्रत्येकाला धार्मिक जीवनाचा आनंद मिळतो. जो संपत्तीला चिकटून राहतो त्याने तिचे विष स्वतःच्या मनात पेरून घेण्यापेक्षा तिचा त्याग करणे अधिक चांगले. परंतु जो संपत्तीला चिकटून राहत नाही आणि ती जवळ असूनसुद्धा तिचा उपयोग जो चांगल्या तऱ्हेने करतो तो आपल्या बांधवांना वरदान ठरेल. माझे तुम्हाला असे सांगणे आहे की तुमचा जो जीवन व्यवसाय आहे त्यातच तुम्ही राहा आणि परिश्रमपूर्वक आपल्या धंद्यात लक्ष द्या. जीवन, संपत्ती आणि सत्ता माणसाला गुलाम करीत नाहीत, तर त्याची अभिलाषा त्यांना गुलाम करते. केवळ निष्क्रिय जिने जगण्यासाठी जो भिक्खू संसार त्याग करतो त्याचा काहीही फायदा होत नाही, कारण आळसाचे जिने घृणास्पद होय. निष्क्रियतेचा तिरस्कारच केला पाहिजे. माणसाने गृहहीन व्हावे किंवा संसार त्यागाची आवश्यकता वाटल्याशिवाय त्याने संसार त्याग करावा असे तथागतांचा धम्म सांगत नाही. स्पष्ट सांगितलं त्याच्यामध्ये. म्हणजे काहीतरी होत नाही मग घ्यायचं, त्याला मग त्याला प्राप्तच होत नाही. म्हणून भगवंत म्हणतात खरंच त्याच्यामध्ये त्याला ते प्राप्त करायचं आहे तर त्यांना मग ते प्रामाणिकपणे प्रोसेस फॉलो केली पाहिजे, गेला पाहिजे. नाही तर मग ते काशा वस्त्र घेतलं अंगाले, स्वतःलाही त्रास, दुसऱ्यालाही त्रास. मग कोणत्याही अवस्थेत राहा, पण धम्माचं पालन न जगत राहा, हे महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये. माणसाने गृहहीन व्हावे किंवा संसार त्यागाची आवश्यकता वाटल्याशिवाय त्याने संसार त्याग करावा असे तथागतांचा धम्म सांगत नाही. माणसाने स्वार्थाच्या भ्रमातून मुक्त व्हावे, आपले चित्त शुद्ध करावे, सुखोपभोगाच्या तृष्णेचा त्याग करावा आणि सदाचरणाचे जीवन जगावे असे तथागतांचा धम्म सांगतो. म्हणजे नियमाचं पालन करावा. ज्या ज्या अवस्थेमध्ये तुम्ही आहे, मग तुम्ही गृहस्थीमध्ये असताना मग डॉक्टर असाल, इंजिनियर असाल, वकील असाल, जज असाल, मास्तर असाल, त्या भूमिका प्रामाणिकपणे पार पाडा, तोच धम्म आहे. नाही तर मग अधिकारी आहे, पगार आहे, घेतले टेबला खालून, गरिबाचं मरण होते. गरीब बिचारे मोठ्या आशेनं काम करायला येतात, त्यांना असं वाटते साहेब लय चांगले आहे, आमचं काम बरोबर जेवढीची पावती आहे तेवढेच पैसे घेईन. पावती असते 50 रुपयाची, घेते लेखाचे 2, 5, 500, 1000, 1500, 3000 आहे का नाही. गरीब बिचारा एवढा कष्ट करून 100-200 रुपये वावरात कमावते, त्याचे पैसे मग असे खातात. काय कामाचं तुमचं अधिकारी होऊन? काहीच कामाचं नाही. म्हणून धम्म हेच सांगते का तुम्ही ज्या पदावर आहे तुम्ही प्रामाणिकपणे काम करा. आणि एखाद्या म्हातारीला वाटलं किंवा एखाद्या माणसाला वाटलं माणूसले चांगला, एखादा कोणी खालचा एखादा कर्मचारी असते काम करणारा प्रायव्हेट, तो बघा मजुरीनं काम करते, त्याला खुशी देतेच एखादा कोणी मग 5-50 रुपये देत नाही काय, घे तुनं थोडी धावपळ केला, हे 50 रुपये खाऊले ठेव त्यासाठी, कोणी खुशीने देते. पण अतिरेक करणं, एखाद्या माणसाच्या मजबुरीचा फायदा घेणं, हे काही कामाचं नाही आहे. आज हेच सुरू आहे, जास्त लूटच चालू आहे जिकडं तिकडं, आहे का नाही. म्हणून धम्म म्हणते का तुम्ही सुखोपभोगाच्या तृष्णेचा त्याग करा, म्हणजे आणि सदाचरणाचे जीवन जगावे. म्हणजे ज्याही तुम्ही अवस्थेमध्ये सदाचरणाला पालन करा, तुम्ही चांगलं कार्य करा, नीतिमत्तेनं कार्य करा, बाबासाहेबासारखं निस्वार्थ भावनेनं. तुमच्या जर पगार तुम्हाला भेटते त्यात खुश राहा तुम्ही, सरकारी
भेटते, लय पगार आहे ना, 1 लाखाच्या वर आहे. 40, 50, 60. इथं तर बिचारा सामान्य माणसं एवढं कमवत पण नाही महिन्याचं. त्याला किती कष्ट करावं लागते. आणि मग हेले वाटतं बा लवकरच कार घेतली पाहिजे, लवकरच बंगला बांधला पाहिजे. मग ते भोगा लागते ना कर्म कार्यक्रम भावानुसार. म्हणून तशा भानगडीत पडू नका. धम्माच्या मार्गाने जगा. थेंब थेंब तळे साचे. आणि जेव्हा तुम्ही 1-1 रुपया पण चांगल्या मार्गाने जमा करसाल, तोच तुम्हाला फलदायी असते. त्यावरून खरंच सुख आहे. नाही तर तुम्ही जर धम्माच्या दृष्टीकोनातून पाहिलं, खरंच तू इमानदारीने ते वस्तू घेतली का बा, तर तुला ते किडसवाणी वाटत. कारण त्याच्यात आनंदच मिळत नाही आणि त्या वस्तूला पण टिकत पण नाही ती मग. आणि म्हणून धम्माच्या मार्गानेच तरी जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हाच त्याच्यामध्ये खरा आनंद आहे. नाही तर बम मोठ्या पदावर बसलेला आहे आणि भ्रष्ट आहे. काय कामाचं ते पद? तो लायकीचा नाही आहे त्या पदाच्या. हां, त्या पदाच्या लायकीचा पण नाही आहे तो. आता इतका मोठा हा देश आहे. खरंच असं असेल काय का सगळे बदमाशच लोक, वाईटच लोक जेलाच्या अंदर आहे? चांगले बी असू शकते ना, नाकारता येते काय? म्हणून कायदा काय म्हणते आपला, 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एका बेगुन्हाराला सजा नाही झाली पाहिजे. आता बेगुन्हा जर जेलामध्ये असं विचार, ज्यानं काहीच अपराध नाही केला, किती घाणेरडी गोष्ट आहे, किती वाईट गोष्ट आहे. ज्याला गुन्हाच नाही केला कोणता, तो जर जेलाच्या अंदर असेल बिचारा, किती वाईट गोष्ट आहे ही. गुन्हेगार असेल तो त्याची सजा भोगू राहिला, पण जर एखादा बेगुन्हा ज्यानं कुठल्याही प्रकारचा अपराध केलेला नाही, त्याला जाणून बुजून फसवून जर त्याला अंदर टाकलं असेल, किती मोठा अपराध आहे. याला म्हणतात संविधानाची हत्या करणं, संविधानाचा अपमान करणं हे. म्हणून जेवढेही अधिकारी असतात, देशामध्ये कार्य करतात, कुठल्याही पदावर असू द्या, त्याची भूमिका प्रामाणिक असली पाहिजे. आज फार चांगले इमानदार अधिकारी आहेत. इमानदार अधिकारी बिचारे त्यांनाही फसवून टाकतात, त्यांनाही त्रास देतात, आहे का नाही? म्हणून बैमानांची संख्या वाढली, इमानदाराची संख्या कमी झाली. या देशामध्ये धम्माच्या मार्गाने, संविधानाच्या मार्गाने जगणारे लोक वाढले पाहिजे. इमानदार लोक ज्या दिवशी वाढतील, त्या दिवशी या देशाचं कल्याण होईल, जगाचं कल्याण होईल. म्हणून तत्त्वज्ञानी लोक, तत्त्वज्ञान धम्म हा सगळ्यांना लागू आहे. त्यामध्ये पंचशील असतात, अष्टशील असतात, त्यामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग असतो, 10 पारमिता असतात. हे तत्त्वज्ञानी लोक तयार होणं फार आवश्यक आहे. आणि जेव्हा तत्त्वज्ञानी लोक तयार होतील, तेव्हाच या देशाचा आणि जगाचा उद्धार होईल. आणि तो उद्धार जेव्हा होईल, तेव्हा सगळीकडे शांती, आनंद, समाधान लाभेल. आणि ते झालं पाहिजे. माणसाने गृहहीन व्हावे किंवा संसार त्यागाची आवश्यकता वाटल्याशिवाय त्याने संसार त्याग करावा, असे तथागताचा धम्म सांगत नाही. माणसाने स्वार्थाच्या भ्रमातून मुक्त व्हावे, आपले चित्त शुद्ध करावे, सुखोपभोगाच्या तृष्णेचा त्याग करावा. हे लय महत्त्वाची लाईन आहे. सुखोपभोगाच्या तृष्णेचा त्याग करावा. सुखोपभोगाच्या तृष्णेत पडलेले आहेत म्हणून खात राहतात. मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, हेलिकॉप्टर घ्यायचा आहे, मोठी गाडी घ्यायची आहे, मोठा बंगला बनायचा आहे. तृष्णा आहे त्याच्यानी भरलेली. पगार असून त्याला काही खाता नाही येऊ राहिलं, इमानदारीने जगता नाही येऊ राहिलं. त्याला हे लालच त्याला भ्रष्टाचारी बनवते, लालची बनवते, घुसखाया बनवते. आणि त्यापासून मग सर्वसामान्य लोकांचं नुकसान होते. आणि हे घातक बाब आहे. त्याचे परिणाम त्याला नंतर भोगा लागतात, पण सध्या तो त्रास देतो ना लोकांना. ही घातक बाब आहे. सुखोपभोगाच्या तृष्णेचा त्याग करावा आणि सदाचरणाचे जीवन जगावे, असे तथागतांचा धम्म सांगतो. आणि लोक काहीही करोत, कारागिरी, व्यापारी किंवा राज्याचे अधिकारी म्हणून ते या जगात राहोत किंवा संसार त्याग करून धार्मिक चिंतनात ते आपले आयुष्य घालवीत, मात्र आपल्या अंगीकृत कार्यात त्यांनी आपले अंतःकरण ओतले पाहिजे. त्यांनी मेहनत आणि उत्साही असले पाहिजे. पाण्यात वाढणाऱ्या परंतु पाण्याचा स्पर्श न होणाऱ्या कमलाप्रमाणे ते असतील. जीवन संघर्षात कोणाचाही हेवा किंवा द्वेष करीत नसतील आणि या जगात ते स्वार्थाचे नव्हे तर परमार्थाचे जीवन जगत असतील, तर आनंद, शांती आणि समाधान ही खात्रीने त्यांच्या मनात वास करतील. पहा काय वास करते मनात. कोणत्याही पदावर असू द्या म्हणते भगवंत, कोणत्याही तुम्ही अवस्थेमध्ये असू द्या, तुमच्या मनामध्ये शांती, आनंद आणि समाधान ही खात्रीने त्यांच्या मनात वास करतील. राहत हे कंटिन्यू राहते. मग नाही तर
भ्रष्ट लोकांना काही झोप लागत नाही सुखानं. नाही. कोणी पकडन काय, कोणी येईन काय, झाड पडन काय, भीतीच भीती, भिव जगते तो. म्हणजे एवढा श्रीमंत असूनही तो भिवूनच जगते, कारण त्यानं धम्माच्या नुसार चालत नाही, म्हणून हे भिवून जगतात. यांना मग ते जास्त प्रोटेक्शनची गरज भासते, बंदुका घेणाऱ्याची गरज भासते. इकडं प्रोटेक्शन, तिकडं प्रोटेक्शन, भेव जास्त असते यायले, कारण ते त्या मार्गानं बनलेले असतात. म्हणून त्यांनी धम्माचा मार्ग अनुसरावा. अनाथ पिंडक काला सत्याचे हे दर्शन सर्वोत्कृष्ट, साधे आणि शहाणपणाचे असल्याचे दिसून आले. याप्रमाणे खऱ्या तत्त्वज्ञानात स्थिर झाल्यामुळे त्याने भगवान बुद्धाच्या चरणाशी मस्तक नमविले आणि हात जोडून त्याने त्यांना उपासकांच्या दीक्षेची विनंती केली. बघा, तर शेवटी अनाथ पिंडकांनी झुकला भगवंतापुढे, का बा तुमचाच मार्ग योग्य आहे, याच्यात मी जरी एवढा श्रीमंत झालो बा तरी माया मोठं टेन्शन आहे, म्हणून मी इकडं येतो, लय झाला आता. म्हणून ते भगवंत होते, सम्यक संबुद्ध होते. त्यांच्या याच्यामध्ये जाणं त्याला लय कुशलकर्म वाटलं, लय चांगलं वाटलं, आणि तो स्वतःच्या इच्छेनं त्यामध्ये गेला, धम्मामध्ये तो प्रविष्ट झाला आणि भगवंताचा तो शिष्य झाला. राजा प्रसेनजित यांची धम्मदीक्षा. नंतर भगवान बुद्ध आल्याचे ऐकून राजा प्रसेनजित आपल्या राजेशाही इतमामासह जेतवन विहारात गेला. हात जोडून वंदन करीत तो म्हणाला, माझे हे शूद्र आणि अप्रसिद्ध राज्य खरोखर आज भाग्यवान झाले आहे, कारण आपल्यासारखा सत्याचा राजा धर्मराज जगन्नायक काय का म्हटलं भगवंतांनी, का म्हणजे भगवंताला काय उपाध्या भेटल्या हे आपल्या इथूनच लक्षात येते. त्यांना सत्याचा राजा, धर्मराज, जगन्नायक, ते आहे ना जगन्नाथ, जगद्गुरू भगवान बुद्धांना म्हणतात. जगन्नायक उपस्थित असताना या राज्यावर आपत्ती आणि संकटे कशी ओढवतील, असा प्रश्न त्यांनी भगवंतांना केला. का तुम्ही असताना बा माझ्या राज्यावर संकट ओढवेल नाही. ज्या अर्थी आता मला आपल्या पवित्र चरणाचे दर्शन झाले आहे, त्या अर्थी आपल्या धर्मामृताचे प्राशन करू द्या. धर्मामृताचे प्राशन करू द्या. ऐहिक संपत्ती ही अनित्य आणि नाशवंत आहे, तर धर्मरूपी धन शाश्वत आणि अविनाशी आहे. ऐहिक जीवन जगणाऱ्या सामान्य माणसालाही मन शांती लाभते. सुखाची हाव आणि अभिलाषा ह्यांना कंटाळलेल्या राज्याच्या मनाची स्थिती ओळखून आणि ही संधी योग्य आहे असे जाणून भगवंत म्हणाले, हीन स्थितीत जन्माला आलेल्या लोकांनी धर्मपरायण मनुष्य पाहिला तर त्यांना देखील त्याच्याबद्दल किती आदर वाटत असेल. आणि म्हणून मी माझा धम्म थोडक्यात समजावून सांगत असताना महाराजांनी माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकावे व आत्मसात करावे. आपली बरी वाईट कृत्ये नेहमी छायेप्रमाणे आपल्या पाठपुरावा करतात. सर्वात अधिक गरज कशाची असेल तर ती करुणामय हृदयाची. आपल्या प्रजाजनांना एकुलत्या एका मुलाप्रमाणे माना. त्यांच्यावर जुलूम करू नका, त्यांचा नाश करू नका. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्या ताब्यात ठेवा. कुमार्गाच्या विचारांचा त्याग करा. सन्मार्गाने जा. दुसऱ्यांना पायदळी तुडवून स्वतः उच्चपदी चढू नका. दुखिताला सुख द्या आणि त्याला आपला मित्र माना. हेच तर जे राज्यकर्ते आहे ना, त्यांना हे सांगू राहिले भगवंत. काय सांगू राहिले? आपल्या प्रजाजनांना एकुलत्या एका मुलाप्रमाणे माना. त्यांच्यावर जुलूम करू नका, त्यांचा नाश करू नका. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्या ताब्यात ठेवा. कुमार्गाच्या विचारांचा त्याग करा व सन्मार्गाने जा. दुसऱ्यांना पायदळी तुडवून स्वतः उच्चपदी चढू नका.
हे भगवंत सांगून राहिले आजच्या राज्यकर्त्यांना. त्यांनी ऐकावं, नाही तर आज काय उरायलं, एखाद्याला तुडवून वरत चालले. चुकीचं आहे ते. म्हणून दुसऱ्यांना पायदळी तुडवून स्वतः उच्चपदी चढू नका. दुखिताला सुख द्या आणि त्याला आपला मित्र माना. राजेशाही बडे जावास अधिक महत्त्व देऊ नका किंवा तोंडपूजा करणाऱ्यांची गोड शब्दात केलेली स्तुती ऐकू नका. पहा किती महत्त्वाचे शब्द आहे ते. तपश्चर्येने स्वतःला क्लेश करून घेण्यात काहीही लाभ नसते. म्हणून धम्माचे चिंतन करा व सदाचरणाच्या नियमांचे महत्त्व ओळखा. दुःखाचे व अनिष्ट गोष्टीचे पर्वत आपल्या भोवती सर्वत्र उभे आहेत आणि खऱ्या धम्माचा विचार केल्यानेच त्यातून आपली सुटका होऊ शकेल. मग अन्याय करण्यात काय फायदा आहे. सर्व शहाणे लोक शारीरिक सुखोपभोगाची अपेक्षा करतात. ते काम वासनांचा तिरस्कार करतात आणि पवित्र जीवनाचा अवलंब करतात. झाडाला आग लागली तर त्याच्यावर पक्षी कसे राहू शकतील. जिथे वासना असते तिथे सत्य राहू शकत नाही. हे ज्ञान ज्याला नाही तो विद्वान मनुष्य जरी ऋषी म्हणून त्याची स्तुती होत असली तरी तो अज्ञच समजला पाहिजे. ज्याला हे ज्ञान आहे त्यालाच प्रज्ञा प्राप्त होते. ही प्रज्ञा प्राप्त करून घेणे हा जीवनाचा एकमेव उद्देश आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जीवनाचे अपयशच होय. सर्व पंथांची शिकवण याच्यावरच केंद्रित झाली पाहिजे, कारण त्याच्याखेरीज ज्ञान अशक्य आहे. हे सत्य केवळ ऋषीमुनींच्यासाठी नाही, प्रत्येक मानव प्राण्याशी त्याचा संबंध आहे. व्रतस्थ भिक्खू आणि कौटुंबिक जीवन जगणाऱ्या सामान्य मनुष्य यांच्यात या बाबतीत काहीही फरक नाही. ऋषींचीही अधोगती होऊ शकते आणि सामान्य कुटुंब वत्सल माणसेही ऋषीपदाला पोचू शकतात. कोण म्हणते असं? भगवंत म्हणतात. किती कामाची गोष्ट आहे पा. म्हणजे जर माझ्या बा धम्माचं पालन नाही केलं मग तो कोणी असो, मग ते कातळं घातलं म्हणजे बा तू लयच झाला असंही होत नाही. आणि तुम्ही सामान्य आहे बा तर तुम्ही काहीच बनू शकत नाही असंही नाही आहे. मग तुम्ही कुठल्याही अवस्थेमध्ये असा, जर तुम्ही धम्माच्या दिशेनं वाटचाल केली तर तुम्हीसुद्धा उच्च पदाला पोचू शकता. म्हणजे ऋषीपदाला पोचू शकता. ऋषी भगवान बुद्धाला म्हटलं गेलेलं आहे. भगवान बुद्धाला एक नाव ऋषी पण आहे. ऋषीमुनी, शाक्यमुनी, ऋषीमुनी, तथागत लय नाव आहे भगवंताचे. सामान्य कुटुंब वत्सल माणसेही ऋषीपदाला पोचू शकतात. कामवासनेच्या भरतीपासून सर्वांना सारखाच धोका असतो. सगळे जग त्या भरतीत वाहून जाते. जो तिच्या भोवऱ्यात सापडतो त्याची सुटका होत नाही. परंतु प्रज्ञा ही नौका आहे आणि विचार हे तिचे सुकाणू आहे. धम्म तुम्हाला असा आदेश देतो की तुमच्या या शत्रूपासून तुम्ही आपले संरक्षण करा. यात लोक त्या गोष्टीच्या ठिकाणी खून, मर्डर, हिंसा, भयंकर घटना घडतात आहे का नाही. भांडणं होते, कलह होते, किती हानी होते त्याच्यापासून. म्हणून त्याच्यावर भगवंतांनी काही वार केलेला आहे का त्याच्यापासून तुम्ही दूर राहा, त्या ताब्यात ठेवा, त्याला नियंत्रणात राहा, नियमाचं पालन करा, हे भगवंतांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून तुमच्या या शत्रूपासून तुम्ही आपले संरक्षण करा. आपल्या कर्माचे परिणाम टाळणे आपल्याला अशक्य आहे. म्हणून आपण सत्कर्मेच करावीत. आपल्या हातून दुष्कृत्ये होऊ नयेत. म्हणून आपण आपले विचार तपासून पाहूया. कारण आपण जे पेरतो तेच आपणाला मिळते. प्रकाशातून अंधाराकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे जाणारे मार्ग असतात. अंधारातून गडद अंधाराकडे आणि संधी प्रकाशातून अधिक उज्ज्वल प्रकाशाकडे जाणारे मार्गही असतात.
सुज्ञ मनुष्याला अधिक प्रकाश पाहिजे असतो, म्हणून तो प्रकाशाचाच उपयोग करील. तो अविरतपणे सत्य ज्ञानाच्या प्राप्तीसाठीच प्रगती करीत राहील. सद्वर्तनाने आणि बुद्धीचा उपयोग करून आपले खरे श्रेष्ठत्व दाखवा. ऐहिक वस्तूंच्या व्यर्थत्वाविषयी खोल विचार करा आणि जीवन चंचल आहे हे समजावून घ्या. मन उदात्त करा आणि निश्चित ध्येयावर निष्ठा असू द्या. सद्वर्तनाच्या राजधर्माच्या नियमांचे उल्लंघन करू नका आणि तुमचा आनंद बाह्य वस्तूंवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या मनावर अवलंबून ठेवा. असे कराल तर तुमची कीर्ती चिरकाळ टिकेल. म्हणजे म्हटलं गेलेलं इथं शेवटची लाईन लय महत्त्वाची आहे. तुमचा आनंद बाह्य वस्तूंवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या मनावर अवलंबून ठेवा. असे कराल तर तुमची कीर्ती चिरकाळ टिकेल. म्हणजे बाह्य वस्तू असते ना आपला आनंद, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, ते पाहिजे, म्हणजे तो आनंद जो त्याच्यामध्ये आपला हे असते त्याला दुःख जास्त होते मग, कारण ते एक जाणार आहे ना. म्हणून काय म्हटलं गेलं, स्वतःच्या मनावर अवलंबून ठेवा. म्हणजे मनाच्या दोऱ्या हाती ठेवा बा, ते तुमच्या ताब्यात असल्या पाहिजे. आणि त्या जर नसेल मग एखादा जवळचा व्यक्ती निघून गेला तर मग होते ना, कोणी पागल होते, कोणी मग दुःखी होते, भयंकर होऊन डिप्रेशनमध्ये जाते, आहे का नाही. कोणाचं मग नुकसान होते, हानी सगळं त्याच्यापासून होते ना सगळं. म्हणून हे मनावरच काही अभ्यास करा म्हणते भगवंत. मन मजबूत बनवा, त्याला नियंत्रणात ठेवा, नाही तर ते मग वेदनादायक ठरतात. मग ते मनावर अवलंबून ठेवा. असे कराल तर तुमची कीर्ती चिरकाळ टिकेल. भगवान बुद्धाची अमृतवाणी राजाने अत्यंत आदराने ऐकली आणि अंतःकरणात साठविली आणि त्यांचा उपासक होण्याचे त्यांना वचन दिले. म्हणून ते मनच एवढं मजबूत पाहिजे माणसाचं. ते जर मजबूत असेल तर हानी होत नाही. आणि मनाला मजबूत बनवण्यासाठी भगवंताने जो मार्ग सांगितलेला आहे त्या शिलाचा, तत्त्वज्ञानाचा, त्याच मार्गाने जावं लागते, तरच तेव्हा ते मजबूत होते. नाही तर मग बातच ते कमजोर होऊन जाते आणि मग हानी होते. म्हणून मनाला मजबूत बनवणे फार आवश्यक आहे. त्यानंतर शेवटचं घेऊ आता एक पॅरेग्राफ. 7 जीवकाची धम्मदीक्षा. जीवक हा राजगृहातील शाल्वती नावाच्या वैश्येचा मुलगा होता. अनौरस असल्यामुळे जन्मल्याबरोबर ते मूल एका टोपलीत घालून मातीच्या ढिगावर टाकून देण्यात आले होते. त्या मातीच्या ढिगाऱ्याजवळ बरेच असे लोक त्या मुलाकडे पाहत उभे राहिले होते. राजकुमार अभय त्या बाजूने जात होता. त्याने लोकांना विचारल्यावर त्यांनी सांगितले ते जिवंत आहे, म्हणून त्या मुलाला जीवक असे नाव मिळाले. अभयाने त्याला दत्तक घेतले आणि त्याचे पालन पोषण केले. जीवक मोठा झाल्यावर आपण कसे वाचलो हे त्याला समजले आणि इतरांना वाचविण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. म्हणून अभयाला न कळविता आणि त्याची संमती न घेताच तो तक्षशिला विद्यापीठात गेला आणि तेथे 7 वर्षे त्याने वैद्यकीय अभ्यास केला. राजगृहाला परतल्यावर त्याने आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आणि थोड्याच काळात या व्यवसायात त्याने मोठे नाव कमाविले आणि कीर्ती मिळविली. साकेत येथील एका श्रेष्ठीची बायको ही त्याला मिळालेला पहिला रोगी असून साकेत येथील एका श्रेष्ठीची बायको ही त्याला मिळालेली पहिली रोगी असून तिला बरी करण्याबद्दल त्याला 16,000 कारशापण, 1 गडी, 1 मोलकरीण आणि 1 घोडागाडी इतका मोबदला मिळाला. त्याचा लौकिक ओळखून अभयाने त्याला राहण्यासाठी आपल्या राजवाड्यातच जागा दिली. राजगृह तेथे
त्याने बिंबिसाराला त्रासदायक अशा भगंदर रोगापासून मुक्त केले आणि त्यासाठी बिंबिसाराच्या 500 राण्यांचे सर्व अलंकार त्याला बक्षीस म्हणून मिळाले असे सांगतात। जीवकाने आणि बनारस येथील एका श्रेष्ठीच्या मुलाला झालेल्या आतड्याच्या एका जुनाट रोगावरील शस्त्रक्रिया या होत। राजा आणि राजस्त्रिया यांचा राजवैद्य म्हणून जीवकाची नेमणूक झाली होती, परंतु जीवकाचा भगवान बुद्धाकडे फारच ओढा होता, त्यामुळे तो भगवंताचा आणि त्यांच्या संघाचा वैद्य म्हणूनही काम करीत असे। तो भगवंताचा शिष्य झाला। तो आजारी आणि जखमी लोकांना उपचार करण्यास मोकळा राहावा म्हणून भगवंतांनी त्याला भिक्खूची दीक्षा दिली नाही। बिंबिसाराच्या मृत्यूनंतर जीवक त्याचा मुलगा अजातशत्रू याच्या पदरी राहिला आणि अजातशत्रूने पितृवधाचा गुन्हा केल्यानंतर त्याला भगवंताकडे आणण्यास तोच कारणीभूत झाला। तर आता आपण इथेच थांबूया। साधू साधू साधू।